प्रत्येकाला वाटतं की आपला संसार सुखी असावा. मग आपल्यामध्ये काहीतरी गुण असले तरच सुखी होणार ना हो. पण दुर्गुण असले तर काय होणार? जर स्त्रियांमध्ये हे दुर्गुण असले ना मित्रांनो, तर 100% ते घर बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. पहिला जो दुर्गुण आहे, एखाद्या घरातली स्त्री जर ओरडत असेल ना, तिचं बोलणं असं मोठ्या मोठ्यानं असतं, उंबरठ्याच्या बाहेर जर स्त्रीचा आवाज गेला तर समजून घ्यायचं त्या स्त्रीच्या बोलण्यावर तिने नियंत्रण मिळवलं पाहिजे. मधुर असलं पाहिजे, हळू बोललं पाहिजे आणि महत्वाचंच बोललं पाहिजे. दुसरा दुर्गुण काय? जर ती स्त्री घरामध्ये वरिष्ठांचा अपमान करत असेल ना, तर शास्त्र सांगतं जो वरिष्ठांचा अपमान करतो त्याची आयु, त्याचं तेज आणि बऱ्याच गोष्टी धनलक्ष्मी ते क्षीण होऊन जातं म्हणे. आणि विशेष करून घरातल्या स्त्रीने पतीचा अपमान करणं तर सर्वात घातक आहे बरं. स्त्रियांसाठी तिसरा दुर्गुण काय माहितीये का? की अधिकाधिक त्या माहेरावर अवलंबून राहतात. कुठलं सुटलं की माहेरी फोन, आईला, भावाला, बहिणीला. त्यांचं लग्न झालं असं त्यांना वाटतच नाही. विशेष करून नवविवाहित ज्या असतात ना त्यांच्यासाठी. बघा, एकदा पाणीग्रहण झालेलं आहे तुमचं, तर त्यावेळी तुम्ही पूर्णपणे आपलं जे सासर आहे त्याला आपलं घर मानून त्याच ठिकाणी आपली एक छाप पडली पाहिजे, चांगली छाप, ज्याद्वारे आई वडिलांचंही नाव निघेल. आपण असं वागलं पाहिजे. म्हणून माहेरच्यांचं ऐकणं किंवा बाहेरच्यांचं ऐकणं हे स्त्रीसाठी अत्यंत घातक असतं. त्यानंतरचा दुर्गुण आहे तो म्हणजे संशयी स्वभाव. छोट्या छोट्या गोष्टीहून संशय घेणे, पतीवर घेणे, सासूवर घेणे, सासऱ्यावर घेणे, दिरावर घेणे, नणंदेवर घेणे. या संशयी स्वभावाने देखील आपलं घर बर्बाद होऊ शकतं. काही स्त्रिया घरामध्ये अति क्रोधाविष्ट राहतात. राग येणं आणि काय म्हणतात ना, अरे हिच्या नाकावरच राग बसलेला आहे, अशा प्रकारचा स्वभाव नसला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीत राग करणे किंवा मोठी गोष्ट जरी झाली तरी राग आपला प्रकट न करणे, उलट सहन केलं तर आपण महान बनतो. म्हणून या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. आणि शेवटचा आणि अत्यंत महत्वपूर्ण दुर्गुण म्हणजे स्वैराचारी स्वभाव. जी स्त्री स्वैराचारी वागू इच्छिते, अहो जग बदललंय, आता ट्रेंड वेगळा आहे, तुम्हाला समजत नाही आणि तुम्ही 1900च्या काळाचे आहे, आम्ही 2100च्या 2200च्या शतकातले आहोत, आम्हाला स्वैराचारी वागायचंय, कसंही वागायचं, कधी यायचं घरी, कसे कपडे घालायचे, तर 100% ते घर बर्बाद झाल्याशिवाय राहणारच नाही.